वेलकम अपनी एरा स्टडी. हॅलो एव्हरीवन, आज आपण 6वा धडा बार ग्राफ्स मधील प्रॅक्टिस सेट 19 पाहणार आहोत. आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 18 पाहिलेला आहे. ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हे पाहायचं आहे की ग्राफ कसे काढायचे. त्यांनी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, त्यानुसार आपण ग्राफ पेपरवर हा ग्राफ काढायचा आहे. तुमच्याकडे जर एक ग्राफ वही असेल तर ती ग्राफ वही तुम्ही काढा आणि त्यामध्ये आपण ग्राफ काढणार आहोत. आपल्या साध्या वहीवर जमत नाही ग्राफ काढायला, त्यासाठी ग्राफ वहीच लागते. पहिला क्वेश्चन आहे, मी तुम्हाला इथे दाखवते. द नेम्स ऑफ द हेड्स ऑफ सम फॅमिलीज इन अ विलेज अँड द क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर देअर फॅमिली consumes in a one day are given below. Draw a bar graph for this data. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला हे जे खाली दिलेलं आहे इन्फॉर्मेशन, हे दिले, नेम दिले आणि लिटर्स ऑफ वॉटर दिले, ते यूज करतात. तर ह्या रमेश, शोभा, आयुब, जुली, राहुल यांच्या घरातलं काय आहे वॉटर ते दररोज एवढं यूज करतात. मग त्यासाठी तुम्हाला स्केल पण तिथं दिलेलंच आहे. ते स्केल ॲज इट इज बघून काय करायचे तुम्ही लिहायचे. काय स्केल दिलंय, ऑन अ वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 लिटर. 10 लिटर दिलंय म्हणजे काय तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 लिटर. इथं म्हणून आपण त्यांनीच दिलंय 10 घ्या म्हणून. 10, 20, 30, 40 असं 10 मिळून आपण 60 पर्यंत नेलंय का नाही. 60 पेक्षा जास्त व्हॅल्यू हाय घ्यायच्यात नाहीये, मग तिथपर्यंतच नेले. हे काय आहे, आडवं आहे, हॉरिझॉन्टल असतं एक्स ॲक्सिस, कळलं. आणि हे जे असतं ना याला एक्स डॅश लिहायचं. हे आहे वाय ॲक्सिस आणि हे खालचं काय आहे वाय डॅश ॲक्सिस. दिसलं तुम्हाला, वाय डॅश ॲक्सिस लिहायचं. आणि आता त्यांनी काय सांगितलंय, हे काय आहे लिटर ऑफ वॉटर आहे. मग इथं काय लिहायचं आपल्याला, लिटर ऑफ वॉटर. लिटर ऑफ वॉटर म्हणजे हे जिथं हे लिहिलेलं आहे ना पाण्याची संख्या ती इथं आहे. आणि नेम्स इथं आहेत, म्हणजे नाव इथं खाली आहेत. तर पहिलं काय आहे रमेश आहे ना, तर रमेशचा आपण 30चा ग्राफ काढून घेऊया. पट्टी घ्यायची आणि पेन्सिल घ्यायची. आपण ग्राफ आधी काढून घेऊया. पहिला ग्राफ 30चा आहे ना, तर मग इथं किती जणांची ग्राफ आहेत, 1 2 3 4 5 ग्राफ काढायचे आपल्याला. तर पहिलं रमेशचा ग्राफ काढून घेऊया. 30 पर्यंत काढायचं म्हणजे इथपर्यंत काढायचं त्याचा ग्राफ. हे सगळं पट्टीच्या साहाय्याने जोडायचे. हे रमेशचा ग्राफ झाला. नंतर शोभाचा ग्राफ 60चा आहे. मग 60 म्हणल्यावर इथं काढायचं शोभाचा ग्राफ. आता शोभाचा ग्राफ झाल्यानंतर आयुबचा ग्राफ आहे 40चा. मग 40चा ग्राफ कुठे आहे, इथे आहे. मग इथे आपल्याला 40चा ग्राफ काढायचा आहे. नंतर काय आहे जुलीचा ग्राफ आहे 50चा. आता आपल्याला 50चा ग्राफ काढायचा आहे. 50 सॉरी हा 40चा ग्राफ आहे. ही एक्स आयुबचा 40चा ग्राफ आहे, आपण 50चा काढला. इथं 40चाच ग्राफ आहे आयुबचा. आता जुलीचा आपल्याला 50चा ग्राफ काढायचा आहे. आणि 55चा शेवटचा कोणाचा आहे राहुलचा. तर 55 हे काय असतं, हे असतं 40. इथं आहे 45, इथं आहे 50 आणि इथं असतं 55. ही मध्ये दिसतंय ना तुम्हाला रेश, इथं असतं 55 म्हणजे त्याचा ग्राफ इथे येणार आहे. आणि 55 5 मिळवल्यावर 60 होते. आणि हे वरचं आहे 60, त्याच्या अलीकडे असतं 55. समजलं. तर आता त्यांचे आपल्याला काय करायचे, नाव लिहायचे. नाव तुम्ही पेन्सिलने द्या, पेनने द्या, कशी द्यायची तशी तुमची मर्जी तसं द्या. हे काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर करायचा बरं का. हे सगळं आलेख काढण्यासाठी पेनाचा वापर नका करू, म्हणजे चुकलं ना तर तुम्हाला ते खोडून परत दुरुस्त करता आलं पाहिजे.
पहिला कोणाचा आहे? रमेशचा आहे. हे पुस्तकात बघून नाव तुम्ही लिहा. दुसरा आहे शोभाचा आहे. तिसरा आहे आयुबचा आहे. चौथा आहे जुलीचा आणि पाचवा आहे राहुलचा. समजलं? हे ग्राफ दिसतात आहे ना तुम्हाला नीटके? तो पहिल्या क्वेश्चनचा ग्राफ आहे आणि हे स्केल त्यांनी तुम्हाला दिलेलंच आहे, ते ॲज इट इज आपण घेतलेलं आहे. हा पहिल्या प्रश्नाचा ग्राफ झालेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे द नेम्स अँड नंबर्स ऑफ ॲनिमल्स इन अ सर्टन झू. झू म्हणजे काय? तर प्राणी संग्रहालय. आर गिवन बिलो. यूज द डेटा टू मेक अ बार ग्राफ. म्हणजे एक बार ग्राफ काढा आणि तुम्हाला हा डेटा दिलेला आहे दुसऱ्या क्वेश्चनमध्ये. त्यांनी दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? हे ॲनिमल्सचे नाव दिलेले आहेत. डिअर म्हणजे काय? द हरिण. टायगर म्हणजे वाघ. मंकी म्हणजे माकड. रॅबिट म्हणजे ससा. पिकॉक म्हणजे काय? मोर. आणि नंबर म्हणजे एवढी संख्या आहे त्या झूमध्ये प्राणी संग्रहालयात. डिअर आहे 20, टायगर 4, मंकी 12, रॅबिट 16 आणि पिकॉक आहेत 8. त्यांनी स्केल पण आपल्याला दिलेलं आहे. ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 4 ॲनिमल्स. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर एक घर बरोबर किती? 4चं त्यांनी आपल्याला माप दिले. त्यामुळे आपण 4, 8, 12, 16 करून असं लिहिलेलं आहे इथं. हे आहे एक्स, हे आहे एक्स डॅश, हे आहे वाय, तर हे आहे वाय डॅश. म्हणजे आता इथे आपल्याला काय करायचे? ते 8 असतात ना हे हॉरिझॉन्टली, तिथं आपल्याला ॲनिमल्सचे नाव लिहायचे. मग इथं आपण लिहूया ॲनिमल्स. आणि इथे आपल्याला नंबर हे उभं असतं ना, हे उभे आहे जेव्हा कायम नंबरच काढावं लागतात. कधीच आपण तिथं नाव लिहित नाही. इथं कायम संख्याच येतात. NUMBER. इथं नंबर लिहायचे. समजलं? ठीक आहे. आता पहिला आहे डिअर. म्हणजे आपण हरणाचं घेऊया. किती आहे? 20 पर्यंत आहे त्याचं, म्हणजे इथपर्यंत जाईन त्याचं. तर मग असं पट्टी आणि पेन्सिलचा वापर करा बरं का. आणि तुमच्याकडे ग्राफ होय असणच ना, दुकानात जाऊन घेऊन यायची नसेल तर तुमच्या पेपरमध्ये पण एखादा ग्राफ काढायला येऊ शकतो, पण शाळेत तुम्हाला तेव्हा ते ग्राफ देते नाही पेज. दुसरा आहे टायगर. टायगरचं 4 टायगर आहेत. एवढं मोठं जंगल आणि 4च वाघ. उलट एकच वाघ असतो. प्रत्येक जंगलाचा राजा एकच असतो. इथं 4 दिलेत त्यांनी. मग किती इथं? 12 इथं. 12 इथं आहेत. हे हळूहळू करायचं बरं का. बरोबर रेषच जाऊन आखली गेली पाहिजे. असं कुठं पण गेलं ना मग ते चुकतं. नंतर रॅबिट किती आहेत? 16 इथं. 16 इथे. त्यामुळे तुम्ही हळूहळू नीटनेटकं करा. आणि तुम्हाला किती सोपं आहे, नुसतं वर बघायचं आणि काढायचं. हे स्केल पण त्यांनी दिलेलं असतं बरं का, तिथलंच बघून लिहायचं. हे स्केल लिहिणं गरजेचं आहे. याला पण मार्क असतात, नाही लिहिलं मार्क कट करतात. ही आहे 8. शेवटचं आहे पिकॉक. पिकॉकची संख्या आहे 8. हे ग्राफने दाखवलं किती सोपं आहे ना आयडेंटिफाय करायला, म्हणून ग्राफने दाखवते. इथं नाव लिहायचं डिअर. डिअर म्हणजे आहे हरिण. दुसरा आहे टायगर, वाघ फाडून टाकीन. तिसरा आहे मंकी. मंकी आहे 12. रॅबिट आहे 16. इथं आहे का नाही रॅबिट? 16 रॅबिट म्हणजे ससा. पिकॉक आहेत 8. PAOCK पिकॉक. दुसऱ्या प्रश्नाचा कळला का आलेख कसा आहे? सोपं आहे की नाही? तुम्ही तुमच्या वहीवर काढा आणि तुम्ही कमेंट करून पण सांगा की तुम्हाला समजतंय का नाही आलेख काढायला. तिसरा प्रश्न आहे द टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ स्टुडंट्स हू टूक पार्ट इन द व्हेरियस आयटम्स ऑफ द टॅलेंट शो ॲज अ पार्ट ऑफ अ ॲन्युअल स्कूल गॅदरिंग. मेक अ बार ग्राफ टू शो द डेटा. म्हणजे तुम्हाला तुमच्या शाळेत एक काय कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे करायचे. तुम्हाला त्याच्यासाठी एवढ्या विद्यार्थ्यांनी, आता हे ड्रामा आहे, नाटकात एवढे 24नी भाग घेतलाय, डान्समध्ये 40नी भाग घेतलाय, ओकल म्युझिक म्हणजे गाण्यात एवढ्याने घेतलाय, वाद्य वाजवण्यात 8 जणांनी घेतलाय आणि वन ॲक्ट प्ले म्हणजे 1 जणांनी करायचं एवढे 4 जणांनी घेतलंय.
तर मग हा तुम्हाला काय करायचं आहे, आलेख काढायचा आहे. आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 40 स्टुडंट आहेत हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग आपण काय करूया, ग्राफ काढूया. ग्राफ काढण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, खाली एक रेष ओढायची, त्याला नाव द्यायचं एक्स आणि इकडे द्यायचं एक्स डॅश. ही हॉरिझॉन्टल लाईन असते बरं का, ह्याला हॉरिझॉन्टल म्हणतात म्हणजे एकदम आडवी. आणि ही जी असते लाईन हिला व्हर्टिकल लाईन म्हणतात म्हणजे असते उभी, याला वाय डॅश लिहायचं. इथं काय लिहायचं आपल्याला, इथं प्रोग्रामची नाव लिहायचे, दिसतंय ना, प्रोग्राम म्हणजे कोणते कोणते डान्स बिन्स. आणि इथं काय लिहायचं आपल्याला, ह्या लाईनीत नंबर ऑफ स्टुडंट इथं NUMBER नंबर ऑफ स्टुडंट. ते अशा आडवे कायम आडवी संख्या असते ना. तर पहिलं काय आहे, 24 येतं. तुम्ही पुस्तकात हा क्वेश्चन आहे तुमच्या समोर ठेवा म्हणजे तुम्हाला कळन. पहिले काय आहे, 24 येतं. तर 24 इथे आहे ना, तर इथं अशी रेष आखून लिहायची आणि इथं असं आखायचं. नंतर डान्स करणारे 40 आहेत म्हणजे इथं डायरेक्ट वरती. त्यानंतर ओकल म्युझिक वाले 16 इथं तिसरे. नंतर इन्स्ट्रुमेंट म्युझिक म्हणजे वाद्य वाजवणारे 8 जण इथं. आणि 1 प्ले ऍक्ट करणारे 4 जण इथं, फक्त 4 जण इथं म्हणजे एकटंच करून दाखवणार काहीतरी. 1 प्ले ऍक्ट म्हणजे एक जण जाणार स्टेजवर आणि एकटंच काहीतरी गाणं बिणं नाचून बिजून दाखवणार. आता ह्याचं काय करायचं, हे लिहिलंय ना आपण, त्याचं खाली नाव द्यायचं. हे काय आहे, हे ड्रामावाले इथं. हे दुसरं काय आहे, ते आहे डान्सवाले, तेच नाव बघून लिहायचे. ओकल म्युझिकवाले हे आहे इन्स्ट्रुमेंट म्युझिक. आणि हे 1 ऍक्ट प्ले. हा ग्राफ दिसला, सोपा आहे की नाही. पहिलं किती जण इथं, 24 जण इथं, दुसरे 40 जण इथं, तिसरे 16 जण आहेत, चौथे 8 जण इथं आणि पाचवे 4 जण इथं. वाटलंच तर ह्यो ग्राफ आहे ना असं काढलं ना, असं रंगीत जा. तुम्हाला जसं भारी वाटत असेल ना, हे दिसत नसेल ना, हे असं रंगवीत राहायचं, रंगवायचं, कळलं. असं रंगवायचं, नाही रंगवलं तरी चालतं, आपली मर्जी, जसं काढायची तसं काढायचं. आता प्रश्न आहे, द नंबर ऑफ कस्टमर्स हू केम टू अ ज्यूस सेंटर ड्युरिंग 1 वीक इज गिवन द टेबल बिलो. मेक 2 डिफरंट बार ग्राफ्स ऑफ दिस ॲज पर गिवन स्केल्स. म्हणजे तुम्हाला जे स्केल्स दिले त्याच्यानुसार काय करा तुम्ही. चौथ्या प्रश्नाला आहे ना, टाईप्स ऑफ ज्यूस आणि तिथे किती कस्टमर येतात त्यांचे काय करा, ग्राफ काढा. पहिल्या ग्राफला आपल्याला हे स्केल दिले, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 कस्टमर म्हणजे 5 कस्टमरचा आपल्याला इथे ग्राफ काढायला लावलेला आहे. म्हणजे 5 एका ह्याच्या वेळेस 5चा ग्राफ धरायचा. तर इथं काय, ऑरेंज आहे, पायनॅपल आहे, पायनॅपल म्हणजे काय ते अननस, ऑरेंज म्हणजे संत्र, ॲपल म्हणजे सफरचंद, मँगो म्हणजे आंबा आणि पोमेग्रॅनेट म्हणजे काय ते ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट करून सांगा. आता इथे आपल्याला हो आपला एक्स ॲक्सिस आहे, हा आपला वाय ॲक्सिस आहे. इथं आपल्याला काय लिहायचं आहे, ज्यूसचे नाव लिहायचेत, ज्यूस. इथे लिहायचेत कस्टमर, नंबर ऑफ कस्टमर. नंबर ऑफ कस्टमर म्हणजे हे कस्टमरचे संख्या आहेत ना ते आपण इथे असे आडवे लिहिलेत. आणि इथे आपण काय करणार, खाली त्यांचे कोणता ज्यूस पिणार आहेत ते लिहिणार आहे. पहिला आहे 50 वाला आहे पहिला. तर ठीक आहे, आपण 50 वाल्याचं दिसतं ना तुम्हाला, 50 वाला रंगूया पहिल्यांदा.
इथं आहे 50. दुसरा आहे पायनॅपल वाले आहेत 30. ऍपल वाले आहेत 25. नंतर मँगो वाले आहे 65 इथे वरती हा. दिसलं का 65 इथं 65 होते ते आहे. पोमेग्रेट 10 आहे. आता आपण याची नाव लिहून घेऊया. मागच्या ग्राफला आपण काय केलं, एक लाईन सोडली होती. आपण इथे 2 लाईन सोडलीत. म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला जसं भारी काढता येईल ना तसं भारी काढा. आता हे आपण मोठा ग्राफ आहे त्यामुळं इकडं मी जास्त लाईन सोडले नव्हते त्यामुळे इकडे हे बसलं. त्यामुळे आपण मध्ये 2 लाईन सोडलेले. तुम्ही एक लाईन सोडली तरी चालती, तसं काय नाही. आपल्या मनाने असतं किती लाईन सोडायची. ह्याचं काय पहिल्याचं नाव आहे ऑरेंज. ऑरेंजचं नाव देऊ याला. दुसरं आहे पायनॅपल. तिसरा आहे ॲपल. चौथा आहे मँगो. आणि 5वा आहे पोमेग्रॅट. तुम्ही कमेंट करून सांगितलं की नाही सांगा बरं, पोमेग्रॅटला मराठीत काय म्हणतात. आणि आता आपण हा ग्राफ रंगवूया. ठीक आहे, रंगवलं कसं दिसतं बघू. पेन्सिल असं आडवं पकडायचं जेणेकरून ते चांगलं रंगवलं जातं. भारी दिसते का नाही रंगवलं. आता ग्राफ आपला आता रंगून झालेला आहे. आता रंगवल्यावर ग्राफ कसा ओळखू येते का नाही. तुम्ही आधीचे ग्राफ पण रंगू शकता. जर तुम्हाला रंगवता येत असेल तर रंगवा, भारी वाटते. आणि ह्या स्केलचा वापर म्हणजे हेच इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला दुसरं एक स्केल दिलेलं आहे पुढं. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज अ 5 कस्टमर. म्हणजे 1 सेंटीमीटर इज अ 5 नाही 10 इथं बरं का 10 कस्टमर आहे. आता 5चं नाही आहे, 1 सेंटीमीटरला आपण 10चं अंतर घ्या असं त्यांनी सांगितले. तर मग आता दुसरा ग्राफ आपण हीच इन्फॉर्मेशन घेऊन काढूया. म्हणजे छोटा ग्राफ येईल त्याचा. ठीक आहे, असं काढायचं आहे ऑरेंज. ORAN दिसतंय ना तुम्हाला, ऑरेंज. दुसरं काढायचंय पायनॅपल काढायचंय 30चा. इथं नाव नसतं बसत, असं खाली लिहायचंय, असं बाण करायचं आणि इथं असं नाव लिहायचं. पायनॅपल म्हणजे पायनॅपल म्हणजे काय, अननस. तिसरा आहे ॲपल, त्याचा आहे 25. इथं काय आहे 20 आणि 30च्या मध्ये आहे 25. एकदम हळूहळू सांगते त्यामुळे सगळ्यांना समजलं पाहिजे. याचं काय आहे ॲपल. सफरचंद खायचे का. आणि ती आहे 4था आहे मँगो, त्याचा आहे 65. इथं 70 आणि 60च्या मध्ये आहे 65.
तो काय आहे? मँगो, आंबे. आंब्याचे दिवस चालू आहेत की नाही आता? खातात की नाही आंबे मग? पोमेग्रेट आहे 10, फक्त 10 रुपयाला. महाग असं नाही पोमेग्रेट. दिसलं का? ह्याच्या ज्यूसच्या कस्टमरच्या इन्फॉर्मेशनवर बेस्ड आपण हा ग्राफ काढलेला आहे. हा ग्राफ तुम्ही रंगून घ्या. कळलं ना? रंगवायचं कसं माहिती आहे ना? आणि ते स्केल तर त्यांनी दिलेलंच असतं, तेच बघून इथं लिहायचं. 1 सेंटीमीटर म्हणलं 5 दिला ना, इथं 5, 10, 15, 20 असं करत जायचं. इथं 10 दिल्या म्हणून आपण 10, 20, 30, 40 असं त्यात 10 ॲड करत गेलोय. 4था क्वेश्चन संपलेला आहे. आता 5वा क्वेश्चन आहे. 5वा क्वेश्चन आधी मी वाचते. स्टुडंट प्लांटेड ट्री इन अ 5 विलेज ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट, मेक बार ग्राफ. म्हणजे स्टुडंटनं काय केलंय, सांगली जिल्ह्यात आहे ना एवढे दुधगाव, बांगणी, सामदोली आणि आष्टा एवढे कावटपिरणम, जाऊ दे काही का असं नाही, काय नाव आहे काय नको त्या गावाचं, ते त्यांनी 100 सेंटीमीटर वर म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे काय 100 जाड येतं. त्याच्या बेसनुसार आपण 100, 200, 100 दिले ना म्हणून 100, 200, 300, 400, 500, 600, 700 पर्यंत घेतले. 1000 पर्यंत जायची गरज का नाहीये? याच्या पुढं आहेत का? याच्या पुढं 500च्या आतच सगळे आहेत, म्हणजे 600च्या पुढं कोणतीच संख्या नाहीये. 600 पर्यंतच येतं, त्यामुळे आपण तेवढंच घेतले. इथं काय लिहायचं आपल्याला? हे असतं ना हॉरिझॉन्टल असतं. नेम ऑफ द विलेज हे खाली लिहायचं. नेम ऑफ विलेज म्हणजे गावांची नावं. आणि इथं काय आहे? नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड. नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड जे वर दिलेलं असतं ना तेच बघून खाली लिहायचे. आता पहिलं काय आहे? दुधगण आहे, दुधगाव पहिलं जे आहे 500चं काढायचं. आता दिसत आहे ना तुम्हाला? तुम्हाला दिसणं मस्त आहे बाबा, तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि हे रंगवायचं काम तुम्ही करायचं बरं का, तुमच्या वहीत रंगवी जायचं. हे पहिलं आहे 500चं, दुसरं आहे 350चं. पुस्तक समोर घेऊन बसताय ना? आता 400 आणि 300च्या मध्ये आहे 350. तिसरं आहे 600चं. चौथं आहे 420. आता 420चं आहे हे बघितलं का? हे अष्टाचं 420चं आहे. आता तुम्ही तुमच्या मनाने काढा बरं, पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करा आणि काढून बघा बरं कुठे येते. काढून बघा म्हणजे तुम्हाला जमतंय का नाही कळण. मग आता मी ते काढणारच आहे, पण त्याच्या आधी तुम्ही बघा तुम्हाला जमतंय की नाही. जमलंच असेल तर ठीक आहे, आणि नसेल जमलं तर आपण काढूया. आता 420 आहे ना, तर इथं किती आहे? इथं आहे 400. ही एक रेष म्हणजे काय आहे? 410. ही आहे 420. इथं आहे 430. इथं 40, 50. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? 10 रेषा आहेत. इथं किती आहे? ही आहे 10, 410. इथे 420, 430, 440, 450. ही 450ची मधली रेष आहे. 460, 470, 480 आणि मग 500. म्हणजे 400च्या पुढे ह्या बारकाला ज्या दिसतात ना त्या 2 रेषा घ्यायच्या बरोबर, आणि त्याच्यावरती हे रेष गेली पाहिजे. ह्या दुसरी रेष आहे नाही, पहिली छोटी रेष वाढायची आणि दुसऱ्या रेषवर रेष आणायची. ते झालं 420. कळलं का 420 कसं केलं? कळलं ना? आता 540 आहे. आता 500च्या पुढं काय करायचं? 40 पर्यंत मोजायचं आपण. इथं काढू हे 500 याच्या पुढं, आणि हे 550ची मधली रेष. ही मधली रेष सोडायची आणि त्याच्या खालची जी रेष आहे ना त्याच्यावर रेष हाणायची. आणि हे झालं 540. आता हे घ्यायचं आपण जोडून. आता आपण हा आलेख झालेला आहे. हा आलेख तुम्ही रंगून घ्या. त्याचे नाव लिहू आपण. नाव लिहिणं गरजेचं आहे बरं का खाली. आणि ते स्केल
ते तुम्हाला देतीनच, त्यामुळं स्केलचं काय काळजी घ्यायची नाही. जे दिलेलं आहे ना त्याच्यानुसारच लिहायचं. कावाटे पिरण गाव आहे, काय नाव आहे बाबा गावाचं, जाऊ दे काही का असं ना. हे रंगवून घ्या म्हणजे हे भारी दिसन. 5वा प्रश्न संपलेला आहे, शेवटचा प्रश्न आहे. आता प्रश्न काय का असा ना, आपल्याला काय करायचं असतं, ही जी तुम्हाला दिलेला असतो ना हो तक्ता, त्याच्यानुसार आपल्याला हा आलेख काढायचा असतो. यांनी ह्यावेळेस काय दिले, स्केल दिलेलंच नाहीये. तर मग आपण काय केलंय, यांनी इथं काय चाललंय, मिनिटवर चाललंय का नाही, म्हणजे रनिंग करते, योगासन करताय, सायकलिंग करते, माउंटेनिंग म्हणजे ते म्हणजे चढणं असतं पाडाव बिडाव. आणि हे बॅडमिंटन म्हणजे हे मिनिटामध्ये चालले, 45 मिनटं, 35 मिनटं, 50 मिनटं, हे 1 तास आणि 10 मिनटं, हे 1 × 1/2 म्हणजे हवर म्हणजे 1.5 तास. तुम्हाला हे तर माहिती ना, पेनाने लिहू आपण, इथे समजलं पाहिजे. 1 तास म्हणजे किती, 1 तास म्हणजे 60 मिनिटं. तर आता इथं आपल्याला किती दिलेलं आहे, 1 तास आणि 10 मिनटं. 1 तास आणि 10 मिनटं म्हणजे काय, तर 60 आणि 1 तासात 60 मिनिटं असतात. आणि हे किती आहे 10, हे किती झालं 70. म्हणजे हे पहिलं वालं आहे ना, इथं 1.5 तास आहे ना, इथं 70 वर आपल्याला हे ग्राफ काढावं लागणार आहे. हे दुसरं किती आहे, हे आहे 1.5 तास आहे, म्हणजे 1 तास आणि परत अर्धा तास. 1 तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि अर्ध्या तासामध्ये किती मिनिटं असतात, 30. 60 आणि 30 किती, हे 90च आहे. आणि हे 45 मिनिटं. म्हणजे हे दोन तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे हे आधी दिलेलं असन, जर नसन दिलं तरी मग हे असंच करायचं आहे. आणि आपण आपण स्केल लिहूया ऑन वाय ॲक्सिस. हे स्केल काय वाय ॲक्सिसवरच लिहिलं जातं. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिनिट. हे 0 माझ्याकडनं काय झालंय, हे जरा चुकलंय, ही खालची रेषच चुकली या, ते खोडून घेते. हे आहे एक्स ॲक्सिस आणि हे आहे एक्स डॅश ॲक्सिस, हे वरचं वाय आहे आणि हे आहे वाय डॅश ॲक्सिस. तर आपल्याला इथं काय आहे, टाइप्स ऑफ एक्सरसाइज. मग इथं खाली लिहावं लागणार आहे आपल्याला, टाइप्स ऑफ एक्सरसाइज. आणि इथं काय आहे, टाइम. मग हे आपण काय लिहिलेलं आहे, टाइम. कळलं. तर आता आपण 35 मिनिटं आहे ना पहिलं रनिंग पळायचं, मग 35 मिनिटं आपण इथं काय करूया, काढूया 35 मिनिटंवालं. इथं आहे 30, हा इथे 35, 40 आणि 30च्या मध्ये 35. पट्टीच्या साहाय्याने हे असं हळूहळू जोडून घ्यायचं, इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. दुसरं आहे 50. तुम्ही पुस्तक पुढं मांडवर कमी आहे, सारखं खालीवर नाही करणार. दुसरं योगासन आहे 50. जर तुम्हाला समजत असेल तर तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करत जा. तिसरं आपण काय काढलंय, 70 काढलंय की नाही, आणि चौथं आहे 90. म्हणजे आधी 70चं काढायचं. इथं आपण 1 रेष सोडली काय मध्ये, 2 सोडले तर काय आपली मर्जी ना, जसं चांगलं वाटेल तसं काढायचं. तुमच्याकडे जर लय आलेख पेपर नसते ना, तर ही एक मोठं पेज असतं ना, छोटी वही असेल ना, तर मग असं चिकटून काढायचं. म्हणजे एकच ओळमध्ये सोडायची, 2 सोडल्यानंतर मग जास्त जागा लागते. तुमच्याकडे छोटी वही असेल तर मग एकच सोडायची, आणि जर मोठी वही असेल तशी 2 सोडले तरी चालते. चौथं 90च आहे, 90 इथे.
आणि शेवटचं बॅडमिंटन 45. हे आहे 40 आणि 50च्या मध्ये आहे 45. 45 म्हणजे किती तर पाऊण तास. 45 मिनिट म्हणजेच पाऊण तास असतं. समजलं का? घड्याळ समजतं ना सगळ्यांना? आता इथं नावं लिहायचे खाली. पहिलं आहे रनिंग. रनिंग कोण कोण रनिंगला जातं म्हणजे पळायला? योगासना म्हणजे ते रामदेव बाबा नाही करीत तसले योगासन. सायकलिंग तर सगळेच करत असतील ना, सायकल चालवणं. तिसरं आहे माउंटनिंग आणि चौथा आहे बॅडमिंटन आहे का तुमच्या घरी खेळायला? ते बॅडमिंटन आहे. आता हा लेख काय करा, रंगवा. आपण हा रंगवतेच मी, शेवटचा आहे ना. असा पेपर पकडते. आलेख रंगवून झालेला आहे. आता रंगवल्यानंतर आलेख असा दिसतोय. तुमचा आलेख बरोबर आला ना असा. प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करा, किंवा काही प्रश्न जर कुठं येत नसेल तरी पण मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. थँक्यू. पुढचा प्रॅक्टिस सेट आपण कोणता चॅप्टर पाहणार आहे? 7वं चॅप्टर पाहणार आहे, सिमेट्री म्हणजे काय? सिमिलॅरिटी. त्यासाठी तुम्ही पुढचं लेक्चर पहा. थँक्यू.